नमस्कार, मी अंजली पाटील. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान आणि सुंदर अशा व्हिडिओमध्ये. चला तर मी तुम्हाला पुन्हा एकदा ही ग्रीन साडी दाखवलेली आहे जिचा कलर गेलेला आहे, पण तिथूनच मी जो भाग जिथे कलर जास्त गेला नव्हता तिथलंच कापड कापून असा छान आणि अतिशय सुंदर सुंदर अशा वस्तू इथे बनवलेल्या आहेत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्हाला सुद्धा अगदी हा व्हिडिओ मजेशीर वाटणार आहे आणि तितकाच उपयुक्त सुद्धा वाटणार आहे. आणि तुम्ही सुद्धा नक्की तुमची एखादी कपाटातील साडी शोधून काढाल आणि अशा वस्तू नक्कीच बनवून घ्याल, किंवा तुम्हाला येत असतील तर तुम्ही बनवाल असं मला वाटत आहे. तर व्हिडिओ पूर्ण स्किप न करता मैत्रिणींनो पहा. अगदी छान असा व्हिडिओ बनलेला आहे. मी इथे तुम्हाला 2 वस्तू फक्त दाखवलेल्या आहेत की कशा बनवायच्या. त्या बाकीच्या वस्तू मी बनवून तयार करून दाखवलेल्या आहेत की व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे. आणि तरीसुद्धा एवढ्या वस्तू बनवूनही ही साडी अजून शिल्लक राहिलेली आहे आणि त्याची जी किनारी आहे त्या किनारीपासून मी अजून सुंदर सुंदर असे व्हिडिओ माझे येणार आहेत पुढे जाऊन. मध्ये साडी एक आणि उपयोग अनेक. तुम्हाला सुद्धा नक्कीच ही कल्पना आवडेल. आणि हे पहा, मी इथे आयताकृती असं 2 थोड्याशा फरकाने असे मेजरमेंट वगैरे असं काही घेतलेलं नाही. अगदी अंदाजे मी इथे कापड कापून घेतलेलं आहे. जिथे चांगलं म्हणजे कलर गेलेला नव्हता तिथलंच हे कापड मी कापून आतमध्ये फक्त याला स्पंज टाकलेला आहे. आणि वरतून आपली जी शॉपिंग बॅग असते साड्यांना वगैरे येते तिचा वापर करून फक्त अशा तिरक्या आकृतीच्या अशा शिलाई घालून फिट करून घेतलेल्या आहे. आणि साईडने रेड कलरच्या कपडाने पॉयपिंग करून घेतलेली आहे. बिलकुल म्हणजे अजिबात त्रास न होता अगदी इजी आणि पटकन होणारी वस्तू आहे. हे पहा, एकाच फोल्डमध्ये इथे पर्स तयार होणार आहे. अगदी सुंदर आणि क्यूट अशी. ह्याच पर्सचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती एक आहे, तुम्ही पाहू शकता. इथे मी डिटेल असं तुम्हाला दाखवलेलं नाही, फक्त कशा तयार करायच्या किंवा जस्ट तुम्हाला आयडिया येण्यासाठी की एका साडीमधून आपण खूपच सुंदर सुंदर अशा वस्तू तयार करू शकतो. जुनी साडी म्हटलं की आपल्याला फक्त गोधडी किंवा मग वन पीस किंवा असं म्हणजे अगदी काठपदराच्या साड्या असतील तर त्यांना थोडंसं जड जातं की त्याचं काय बनवायचं. पण नाही मैत्रिणींनो, अगदी सुंदर वस्तू आपण काठपदराच्या साडीपासून बनवू शकतो. आणि आता तर हँडमेड वस्तूची मोठमोठी प्रदर्शनं लागायला लागलेली आहेत मोठ्या मोठ्या शहरांमध्ये. आणि तिथे एवढ्या छान छान आणि सुंदर सुंदर अशा वस्तू बनवलेल्या असतात. आपण कधी बारकाईने तिकडे पाहतच नाही की ह्या वस्तू आपण अगदी घरीसुद्धा बनवू शकतो. जर आपल्याकडे शिलाई मशीन आहे आणि जर आपण काम करण्याची आपल्याला आवड आहे तर आपल्या सुईच्या प्रत्येक टाक्यामधून आपली कला प्रत्येक कपड्यावर अगदी सुंदर पद्धतीने आपण रेखाटू शकतो. फक्त आपल्या थोडीशी मेंदूची वापर करण्याची गरज आहे आणि आपली कल्पकता दाखवण्याचा इथे मी प्रयत्न केलेला आहे. हे पहा, पर्स तर आपण इजी बनवू शकतो, पण तिला हटके लूक देण्यासाठी आणि ट्रेडिशनल अशा म्हणजे सण समारंभासाठी त्याचा वापर येण्यासाठी मी इथे चंद्रकोर चिपकवणार आहे किंवा मग इथे तिला मी स्टिच करून घेणार आहे. कारण की हा माझ्याकडे वेल्वेटचं कापड आहे, त्याच्याच मी इथे चंद्रकोर कटिंग करून घेतलेले आहेत. अगदी तुम्हाला येत नसतील तर तुम्ही छोटी प्लेट किंवा एखाद्या डब्बीचं झाकण वगैरे वापरून सुद्धा इथे चंद्रकोर इझिली कट करू शकता. आणि पहा, फक्त चंद्रकोरमुळे ह्या छोट्याशा क्यूटशा हँड पर्सला किती छान असा लूक आलेला आहे. आणि आता पहा, गौरी गणपती येत आहेत. अगदी गौराई येतात त्या दिवशी बऱ्याच जणांच्या घरी हळदी कुंकू असतात आणि मग आपल्याला बोलवलं जातं तेव्हा. आणि ह्या महिन्यात ग्रीन साडी, माझ्यासाठी तर ग्रीन कलर खूप शुभ आहे. ग्रीन साडी, ग्रीन बांगड्यांना जास्त महत्त्व असतं, हळदी कुंकू. मग तुमच्या त्या ग्रीन साडीसोबत अशी तुमच्या हातात एखादी छोटीशी हँड पर्स असेल तर किती छान वाटेल नाही का. मग तुम्ही तर ही लगेच जाऊन कुठे विकत नाही घेऊ शकत तुम्हाला आवडली म्हणून. तर कशाला वेळ दवडताय, तुमच्याकडे मशीन असेल तर अगदी छोट्या छोट्या कपड्यापासून सुद्धा तुम्ही अशी हँड पर्स बनवू शकता. फक्त थोडीशी चंद्रकोर लावल्यामुळे ती सुंदर दिसत आहे. तर चला, ही मी तुम्हाला एक वस्तू बनवून दाखवलेली आहे. आणि ही दुसरी वस्तू जी आहे ती तर अतिशय सुंदर. आणि अरे वा, तुम्ही म्हणणार आहात हे काय बनवलं ह्या ताईंनी. खरंच व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि कुकिंग चॅनलवाल्या ताईंसाठी अगदी उपयोगी अशी ही वस्तू मी बनवणार आहे. आणि ही थोडीशी अशी कडक होण्यासाठी मी ह्याला आतमध्ये स्पंज टाकून सुद्धा पाठीमागे जी आपली मी शॉपिंग बॅग वापरलेली आहे त्याच्यामध्ये इथे प्लॅस्टिकचा वापर केलेला आहे. कारण की मी ह्या
आयताकृती कपड्यापासून किचन प्रोडक्ट बनवणार आहे मैत्रिणींनो. हां, तुम्ही बरोबर ऐकलं, किचन प्रोडक्ट. आणि हे सध्या खरंच ट्रेंडिंगमध्ये आहे, कारण मी प्रदर्शनामध्ये हे पाहिलं होतं. थोड्याशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये होतं, पण मी थोडं माझ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते. आणि हो, आता सण समारंभासाठी आपण थोडा वेगळा लूक घराला देण्याचा प्रयत्न करतो, तर किचनसाठी म्हटलं काहीतरी बनवते, बघूया होतंय का. आणि ह्या किचन प्रोडक्टवरती मी चंद्रकोर लावण्यामागचं कारण आहे की आपल्या घरी पूर्वी चूल असायची आणि ज्या वेळेला चुलीला सारवण घातलं जायचं त्याच्यानंतर हळदी कुंकवाचा असं त्याची पूजा केली जायची. तर म्हटलं चला आपल्या एखाद्या किचन प्रोडक्टवर इथे चंद्रकोरीच्या निमित्ताने आपल्या हळदी कुंकवाची आठवण होईल. अगदी जी खालच्या बाजूला मी छोटी टिकली वापरलेली आहे तिथे आपण येल्लो कलरचा सुद्धा वापर करू शकतो आणि अगदी फेस्टिवल असा लूक येणारी ही वस्तू तयार झालेली आहे. पहा किती सुंदर. आणि इथे अशा मी सरळ सरळ फक्त शिलाई घातलेल्या आहेत. ह्या एकाच आयताकृती वस्तूपासून अजून खूप साऱ्या वस्तू बनवू शकतात, पण मी इथे ही किचनसाठी बनवलेली आहे. अगदी आपण ह्याचा मोबाईल ऑर्गनायझर म्हणून सुद्धा वापर करू शकतो, पण इथे मी छोट्या शिलाई घातल्यामुळे ह्याचा वापर किचनलाच करता येणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने याचा कसा वापर होऊ शकतो ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि इथे पहा, मी आपल्याकडे खूप सारे चम्मच असतात, मग ते ठेवण्यासाठी इथे याचा अतिशय सुंदर असा वापर होणार आहे. आणि प्लॅस्टिक घातल्यामुळे ह्याला तुम्ही अगदी वॉश करू शकता, म्हणजे खराब झालं तरी काही झंझट नाही. आणि हे कापड अगदी आपलं छान आहे, ते बिलकुलच खराब होणार नाही. अगदी तुम्ही हे जर घरी असं शिवून वापरलं आपल्या घरी तर नक्कीच तुम्हाला जे जे तुमच्या घरी येतील ते विचारतील की कुठून एवढी सुंदर वस्तू तुम्ही आणलेली आहे. तर तुमच्याकडे मशीन आहे आणि जर तुम्हाला आवड असेल तर नक्की तुम्ही अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीच्या पण छान अशा वस्तू अगदी घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता बनवू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपल्याकडे अशा साड्या ज्या बॉर्डरच्या साड्या असतात, म्हणजे काठपदराच्या साड्या असतात, त्याचा वापर आपण फक्त जसं की वन पीस शिवण्यासाठी किंवा मग असा कलर गेलेल्या साडीचा तर वन पीसला सुद्धा वापर होणार नाही. मी इथे एक लहान बाळाचा फ्रॉक तुम्हाला शिवून दाखवलेला आहे आणि जो इकडे पदराकडचा भाग राहिलेला आहे त्याच्यातून मी अजून एक सुंदर अशी वस्तू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे. चॅनलला भेट देत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की एकाच साडीमधून आपण कितीतरी सुंदर आणि छान अशा गोष्टी बनवू शकतो. ही पहा, एक छोटीशी बॅग मी जेव्हा रुमाल बनवलेला चंद्रकोरचा तेव्हा ही छोटी अशी चंद्रकोर बॅग बनवलेली की मंदिरात जाण्यासाठी, जी की मला खूप याचा उपयोग झाला श्रावण महिन्यामध्ये. आणि ज्या ज्या वेळेला मी मंदिरात गेली त्या त्या वेळेला अगदी ह्याच्यामध्ये फळं किंवा मग आपली फुलं, ताटामध्ये आपलं सगळं साहित्य बसत नाही आणि ताटावरती तो चंद्रकोर रुमाल आणि ही चंद्रकोर बॅग घेऊन जेव्हा मी मंदिरात गेले तेव्हा बऱ्याच ताईंनी मला विचारलं की तुम्ही हे कुठून खरेदी केलं आहे. तर तुम्हालाही नक्कीच आवडेल असं कुणी विचारलं तर स्वतःसाठी अशा छान छान वस्तू तयार करा. आणि ही तर अगदी भन्नाट आणि अगदी सर्व ताईंना छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व एजच्या ताईंना उपयोगात येणारी अशी ही वस्तू आहे. आपल्या अनमोल वस्तू जपून ठेवण्यासाठी ह्याचा उपयोग होणार आहे. इथे मी हे मेकअप बॉक्स बनवलेला आहे. पहा, सध्या मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे मेकअप बॉक्स आहेत, प्लॅस्टिकचे आहेत किंवा मी कपड्यापासून बनवलेले आहेत, पण हे अगदी ट्रेडिशनल असं झालेलं आहे. पहा, असं एखादं मेकअप बॉक्स बनवून आपण अगदी कोणाच्या बड्डेसाठी, लग्न समारंभासाठी किंवा रुखवतासाठी सुद्धा गिफ्ट करू शकतो. आणि आपली आठवण, आपल्या ह्या साडीची आठवण अशा अनेक वस्तू तयार करून सुद्धा जपून ठेवू शकतो. नुसती कपाटात ती साडी पडून काहीही ती आठवण जपली जात नाही किंवा आपण तिच्याकडे वर्षभर ढुंकून सुद्धा बघत नाही. मग अशा वस्तू आपण पहा, ह्याच्यामध्ये मी किती वस्तू तुम्हाला ठेवून दाखवलेल्या आहेत. अजूनही मी जेवढ्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्याच्याहूनही जास्त वस्तू ह्याच्यामध्ये बसणार आहेत. भरपूर जागा आहे. आणि हे जे मेकअप बॉक्स आहेत ते मी माझ्या बहिणीला गिफ्ट करणार आहे. ती आता गावी चाललेली आहे गणपतीसाठी, मग तिच्या मुलीचं आणि तिचं सर्व मेकअप प्रोडक्ट ह्याच्यामध्ये बसणार आहेत, बांगड्या, दागिने, सर्व काही. आणि तुम्हाला माझ्या ह्या वस्तू कशा आवडल्या, कशा वाटल्या, आवडल्या का, आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने मी ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला आवडल्या असतील तर मला नक्कीच एखादी छान गोड अशी कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल
तर नक्कीच जास्तीत जास्त ताईंना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा आयडिया येईल की त्यांच्याकडे ही एखादी साडी अशी कलर गेलेली किंवा मग इस्त्री लागलेली असते किंवा अशीच खूप वर्ष पडून असते, पण ती कोणाला द्यावीशीही वाटत नाहीत, कारण त्याच्यासोबत आपल्या खूप साऱ्या आठवणी जोडलेल्या असतात. मग अशा वस्तू बनवल्या तर त्या आठवणी जपूनसुद्धा आपण ठेवू शकतो किंवा त्याचा वापर केल्यामुळे आपल्याला आनंदही मिळू शकतो आणि आपल्याला अगदी कोणी विचारलं नाही हे कुठून आणले, तर तो आनंद अगदी वेगळाच. आणि आपल्या अंगामध्ये असलेली कला जर आपण अशी फेकून देणाऱ्या प्रोडक्टमध्ये किंवा आपल्या न यूज होणाऱ्या साडीमधून जर अगदी छान पद्धतीने वापर करू शकतो, तर मग काय हरकत आहे. तुमची एखादी साडी असेल तर बाहेर काढा आणि अशा अगदी छान छान वस्तू तयार करा. आणि अजून मी पुढे तुम्हाला भरपूर वस्तू दाखवणार आहे. चॅनलला व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब